झी 24 तास एक पाऊल पुढे। अमेरिकेतल्या बोस्टन वासियांसाठी आजचा दिवस हा काळा मंगळवार ठरलाय। शहरात आज झालेल्या 3 स्फोटात 3 जण ठार तर 100 जण जखमी झालेत। बोस्टन मॅरेथॉन दरम्यान 2 स्फोट झाले तर तिसरा स्फोट JFK ग्रंथालयाजवळ झाला। बोस्टन मॅरेथॉन हा अमेरिकेतला महत्त्वपूर्ण स्पोर्ट्स इव्हेंट आहे। 127 वर्षांचा इतिहास असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसंच याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। या स्पर्धेच्या फिनिशिंग लाईनच्या जवळच 2 स्फोट झालेत। हा स्फोट झाला त्या ठिकाणावरून विमान उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे। बोस्टनसह अमेरिकेतल्या सर्वच प्रमुख शहरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। या स्फोटाचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही। तसंच कोणत्याही दहशतवादी संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारलेली नाही। दरम्यान या स्फोटाचा तपास करण्याचे निर्देश अमेरिकी गुप्तचर संस्था FBIला दिले आहेत। तसंच या स्फोटाशी संबंधित व्यक्तींना लवकरात लवकर पकडून कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे। एकूणच या संदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आपल्याबरोबर आहेत। गिरीशजी, आपण बघतोय की अमेरिकेत देखील ही परिस्थिती आहे, अमेरिका देखील हादरलेली आहे। 3 साखळी बॉम्बस्फोट झाले, काय सांगाल एकूणच तिथल्या परिस्थितीविषयी? एक 9/11 नंतर पहिल्यांदा 2001 नंतर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये दहशतवादाचा हल्ला होतो आणि पहिली गोष्ट आणि या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी की हा दहशतवादी हल्ला आहे किंवा काय हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। आणि 2 वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये ज्या वेळेला ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैन्याने जाऊन टिपलं तेव्हाच अल कायदाने सांगितलेलं होतं की अमेरिकेमध्ये आम्ही दहशतवादी उत्पादित करू। हा जर दहशतवादी हल्ला असेल तर त्याचा थेट संबंध ओसामाच्या हत्येशी असेल आणि त्याचा महत्वाचा यातला परिणाम असा की एकंदर या सगळ्या परिसरातली जी शांतता आहे आणि एकंदर आर्थिक शांतता आहे ही मोठ्या प्रमाणावरती धोक्यात येऊ शकते। अमेरिकी बाजार कोसळलेला आहे या सगळ्या घटनेनंतर आणि हा जर ओसामा बिन लादेन आणि तालिबान आणि अल कायदा यांचा जर संबंध असेल तर पुन्हा एकदा आपण मोठ्या दहशतवादी आणि अस्थिर काळामध्ये जाऊ अशी एकंदर लक्षणं दिसत आहेत। खरंय। आणि गिरीशजी, एक महासत्ता आणि त्यामुळे अत्यंत त्यांनी सिक्युरिटी पाळली होती, अशा प्रकारचे स्फोट होऊ नयेत। मात्र आता जो स्फोट आपण बघतोय की हा बोस्टनमध्ये मॅरेथॉन ही जी इव्हेंट आहे ही अमेरिकेतली अत्यंत महत्त्वपूर्ण अशी स्पोर्ट्स इव्हेंट आहे आणि अगदी लाईनवरती हा स्फोट झालेला आहे, काय सांगाल या संदर्भात? नाही, हाच त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे जिथे लोक जमू शकतात तिथे तिथे त्यांना बॉम्बस्फोट आणि अशा दहशतवादी हल्ले घाबरवणं याचा सरळ सरळ अर्थ असा असतो की एकंदर समाजजीवन याच्यामधनं पूर्णपणे त्यांना त्याची शांतता ही त्यांना घालवायची असते। ज्या पद्धतीने हा स्फोट झाला, लोक तिथे जमलेले होते आणि गर्दीमध्ये स्पर्धक धावतात आणि गर्दीमध्ये तो स्फोट झाला, हे भीषण घाबरवून टाकणारं दृश्य आहे। याचा परिणाम हा समाज जीवनावर होत असतो, जे कोण बघतात हे त्याच्यानंतर अनेकांना या सगळ्या परिसरात पुन्हा मनाने उभं राहण्यासाठी वेळ लागत असतो आणि पुन्हा अशा पद्धतीनं होणार नाही याची काही शाश्वती नसल्यामुळे एकंदरच समाज जीवनावर अस्वस्थता होते। त्यामुळे माणसं किती मेली याच्यापेक्षा त्यातला जो परिणाम आहे हा जास्त महत्वाचा असतो। आता याचं पुढचं कुठलंही एक सण समारंभ असतील, सामाजिक समारंभ असतील, एकंदर काही उत्सव असतील, तिथे त्याच्यावरती छाया असते आणि अशी जेव्हा छाया त्याच्यावरती दहशतवादाची असते तर माणसं जात नाहीत, खर्च कमी होतो आणि एकंदर याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। विचारायचं होतं की शेअर बाजार घसरल्यानं अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का? मग आता अमेरिकी अर्थव्यवस्था आता कुठे वरती येईल अशी चिन्ह आहे। 0% अमेरिकी अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग होता, तो 0.1 असा या तिमाहीमध्ये होईल अशी लक्षणं आहेत आणि त्याच वेळेला हा बॉम्बस्फोट वगैरे हा प्रकार घडलेला आहे। त्यावेळेला ती जी आर्थिक अस्थिरता असते ती खूप मोठ्या प्रमाणावरती असते आणि याचा परिणाम हा एक प्रकारचे मानसिक युद्ध असतं हे असतं। तिथे तो त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आणि बाजार बंद व्हायच्या वेळेला हा नेमका बॉम्बस्फोट घडलेला आहे। अमेरिकेचे बाजार संध्याकाळी तिथे 7:30 वाजले असतील आणि त्याच्यानंतर हा त्या सुमाराचा बॉम्बस्फोट घडल्यामुळे सगळे निर्देशांक मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहेत। याचा थेट संबंध आपल्याला बघता येतो काय झालं त्याचं। खरंय। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर आपल्याबरोबर होते आणि खरोखरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या तऱ्हेनं माणसं जरी कमी गेले असतील तरी आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं मानसिकता झाली, असुरक्षितता झाली, त्या दृष्टीनं दहशतवादी अशा तऱ्हेनं समाज जीवन बिघडवण्यामध्ये यशस्वी होतात अशा प्रकारचे स्फोट घडवून आणि आपण बघतोय की त्याचे परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेवरती देखील त्याचा परिणाम झालाय। शेअर बाजार कोसळलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।